नमस्कार मित्रांनो, आज विगरच्या मैदानामध्ये अचानक मैदान होतं आहे आणि तिथे बघा खूप चांगल्या प्रकारे जोडी धावली लक्ष आणि राया. तर जाणून घेऊया आजच्या गुलालाचा त्यांना कसं वाटतंय आणि आजचं नियोजन कसं केलं होतं. शेठ नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपली ओळख सांगा आम्हाला. कैलास महादेव काकडे आदई. तर राया आणि लक्षाची गाडी झाली, तर आज कशा प्रकारे जमून झाली बघा ना. आज मैदान पण अचानक भरलेलं आहे, कारण की काल आपण ऐकून होतं की रिडगरचं मैदान होणार आहे, तर आज अचानक विगरचं मैदान होतं आणि तिथे तुमचा गुलाल होतोय. विषय असा झाला का आम्ही चाललेलो उसटण्याला, तर आम्हाला रात्रीने बॅनर भरला विगरच्या मैदानाचा, म्हणून आम्ही विगरला गाडी घेऊन आलो. गाडी मैत्रीपूर्ण झाली आणि हा बैल लक्षा आई गावदेवी प्रसन्न स्वर्गीय भगवान चांगेशी शेळके या नावाने बोलतोय आदाईमधून. आणि भरपूर दिवस आम्हाला गुलाल नव्हता, 6-7 शर्ती आमच्या पारल्या. आज गुलाल आमच्या बैलाने आम्हाला दिला. शरद मैत्रीपूर्ण झाली, दुसरा काही विषय नाहीये, काय रागरूस नाहीये दोन्ही शर्तीवाल्यांचा आमचा. बघा ना दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमचे 6-7 गुलाल पडले होते, त्याच्या मागे नक्की काय कारण झालं होतं आणि काय प्रॉब्लेम आले होते. आणि या बैलाला मैदानामधून आम्ही 7 फेऱ्या घरी नेलेल्या आहे. बैलाची शर्यतच जमत नव्हती, म्हणून आज एकच बैल आणला, दुसरे बैल आणले नाही. तर बघा ना दादा, तुम्ही एक बैल आणला आणि कुठेतरी बोलतात नाही, एक बैल आणल्यावर कुठेतरी एक चांगलाच नियोजन होतं आणि अशाने बघा तुम्हाला आज गुलाल पण प्राप्त झालेला दादा. प्रत्येक मैदानात मी 5-5 बैला घेऊन येतो, 2 टेम्पो करतो, 5 बैला घेऊन येतो, पण शर्ती पण जमत नाही. असं करून या बैलाला आम्ही 6 फेऱ्या मैदानात रिटर्न नेले आणि आज बैलांनी गुलाल दिला, आज शर्यत जमलेला. तर बघा ना, राया आणि लक्षा जी गाडी धावली ती तुम्ही म्हणजे कशा प्रकारे म्हणजे आजचा नियोजन केला होता. म्हणजे बघा रिडगरचा मैदान होत होता, त्याच्यासाठी वेगळा पायरा होता का या मैदानासाठी पण वेगळा पायरा होता. सेम तिन्ही मैदानात सेम पायरा होता. रिडगरचा कॅन्सल झाला, उसटण्याला चाललेला, उसटण्याचा राज्य बॅनर पडला, विगरला आलो. आणि तो बाबू मगून एक पोरगा आहे आमचा, त्याने तो नियोजन करतो आमचा, दुसरा काय विषय नाही. तर बघा ना दादा, आज गाडी झाली बघा, जास्त बैलांना आल्यामुळे कुठेतरी एक मैत्री संबंधामध्ये गाडी झाली. तर ही गाडी कोणासोबत झाली. गाडी हरिक्रामची गाडी होती आणि गाव बाजूबाजूला आहेत, काही विषय नाही, मैत्री सगळ्यात गाडी झालेली, दुसरा काही विषय नाही. बघा आज बघतोय मुंबईचा खेळ म्हणजे विरुद्धमध्ये पडल्यानंतर कुठेतरी एक पैरा पण होतोय, तर अशा वेळेला उद्या त्यांना पायरा आम्ही परत देऊ, काही टेन्शन नाही, त्यांचा आमचा पायरा परत होईल. तर तुम्हाला आजच्या मैदानाविषयी कसं वाटलं, कारण की इथे येऊन. नाही वाटला चांगला, मैदान चांगलं आहे. आता मैदान चांगला बनवला, मागच्या फेरी जरा मैदान या होता, पण आता मैदान चांगलं आहे, दुसरा काय नाही. आणि गाडी झाल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना, दोन्ही बैला चांगली पालन. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो बघा, आज जी गाडी पळाली लक्ष आणि राया, तर दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तर आज लक्ष आणि रायाची गाडी पळाली, तर बघता आपला नंदी पण गुलालामध्ये, तर आज काय सांगाल दादा. काय आज खूप बरं वाटतं. आमचा पण सध्या गुलाल नव्हता, घाटावरून बैलाला 5 दिवस झाले आणि मला एक आमच्या गावातल्या मित्राला फोन आला का आपला बैल आहे एक लक्ष म्हणून आदायचा, त्यांना पायरावायचं. मी बोललो देऊ बरं, आपण सगळी मैत्रीपूर्ण शर्यत करू. हरिग्रामची बैलं होती, मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि मला सगळ्या रेडबुल ग्रुपचा, शिवकर रेडबुल ग्रुप आणि राय ग्रुप उसरली, सगळी पोरांची साथ आहे. काय कारणास्तव आज अजून पोरं आली नाही, पण सगळी पोरं मैदानात असतात आणि मला बरं वाटलं. सगळ्यांचा सपोर्ट आहे आम्हाला, त्या पोरांचा सपोर्ट आहे, आपल्या पोरांचा सपोर्ट आहे. बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे एवढे दिवस घाटावरती बैल होता, नक्की कोणाकडे होता बैल. आपला मित्र आहे घाटावर, त्याच्याकडे बैल होता, त्याच्या इकडे जरा त्याला पण जमला नाही ऍडजस्ट करायला सगळ्या गोष्टी, त्यातून कामाचं निमित्त सगळे प्रॉब्लेम होते. मग तो बोलला का बैल खाली घे, मला सध्या जमत नाही, म्हणून आपण बैल खाली आणला आपल्या इथं. बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे आज बैल आला, 5 दिवसानंतर गुलाल होतोय. बघा ना, काय होतं म्हणजे ते म्हणजे क्षण म्हणजे तुमच्यासाठी, काय सांगू, तो एक आनंद वेगळाच आहे. एक सामान्य माणसाचा गुलाल पडला ना अंगावर, पैशांचा या काहीच नाही यात, एक फक्त आम्हाला या एका गुलाल पडावा आमच्या नंदीच्या अंगावर. आणि कुठेतरी बघा जो अपेक्षाने आज आलो होता आणि कुठेतरी एक बैलांनी पण त्याचा मान ठेवून आज तुम्हाला गुलालामध्ये गाडी ठेवलेली. याच्या मागे बघा ना, जी पोरांची मेहनत दिवसभराची आणि कुठेतरी एक रंग आली म्हणजे ती. नाही या गोष्टीमध्ये ना पोरं नसतील ना तर नाद होणारच नाही. या गोष्टीत ना पोरांचा सपोर्ट आहे ना, म्हणून हा नाद होतोय आज. आणि बघा बैलाला कुठेतरी तुमच्या त्या बैलांनी पण साथ दिली आणि दोन्ही पण बैल चांगल्या प्रकारे गाडी म्हणजे पळाली आणि आज गुलालाचे हकदार झालेत. तर काय सांगाल दादा, आज जी गाडी पळाली ती कोणाच्या नावाने पळाली दादा. ते आपल्या रेडबुल ग्रुप शिवकर आणि राय ग्रुप उसरली यांच्या नावात गाडी पळाली.
आणि सगळी शर्यत पूर्ण मैत्रीपूर्ण झाली आमची. तर मालकाचं नाव काय आहे आपल्या? आमचा रेडबुल ग्रुप नावानेच गाडी पळते, पण तरी माझ्या नाव गाडी आहे हर्ष शंकर भगत यांच्या, आणि रेडबुल ग्रुप उसरली आणि राय ग्रुप उसरली. तर दादा ह्या बैल आपण जेव्हा घेतला म्हणजे जेव्हा तुमच्या दावणीला आला ते कुठून घेतला तुम्ही नक्की? तो बैल आला आपल्याकडे घाटावरून इथं सामान्यासाठी आपल्या नावावर पळतो इकडं बैल. आणि जेव्हा 1 महिन्यापूर्वी आलता बैल तेव्हा पण 5 गुलाल सलग करून गेला, आणि नंतर त्याला काय कारण असतो तिकडे मोठ्या शर्ती होत्या कोकणात. तो बोलला दादा मला बैल पाहिजे. बोलो एका शब्दात बोलो दादा बैल घेऊन जा बिंदास, मी टेम्पोचं भाडं देतो. मी टेम्पोचा भाडा पाठवून दिला, बैल पण पाठवून दिला. पण तिकडे जरा काय कारण असतो कॅन्सल झाल्या शर्ती. तो बोलला दादा शर्ती कॅन्सल होता, मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हणून बैल परत उतरवतो. म्हणून मी इकडे उतरवला आणि इथं आल्यापासून त्याचा पहिला गुलाल. आणि कुठेतरी बघा ना, तो तुमचा मोठा पण मन आहे. जेव्हा म्हणजे गरज लागली होती तेव्हा त्याही बैल आपल्याला दिला होता, आणि तुम्ही पण त्यांना गरज होती तेव्हा बैल म्हणजे त्यांना दिला. आणि कुठेतरी बोलतात ना, एक मोठा मन दाखवून केलेला आहे तुम्ही. काय दादा? सगळ्या मना सपोर्ट आहे सगळ्यांचा, मला खूप आनंद आहे, आणि माझ्या बाबा यांचा खूप सपोर्ट आहे. तर बघा मित्रांनो, बोलतात ना घरच्यांचा कुठेतरी साथ जर असेल ना मुलांना, कुठेतरी एक यश प्राप्त होतं. काय सांगाल बाबा या नादाविषयी? तुम्ही जाणकार व्यक्ती आहात आणि खूप अनुभवी व्यक्ती आहात, बरेच उन्हाळे पावसे पाहिलेले आहेत. तर काय सांगाल तुमचा अनुभव? सुंदरच्या नावाने लाल गुलालान लक्ष्या रायावरील आज काही खरोखर आमची मनपूर्वक अशी इच्छा जोरात केली तर पाहिजे ही आमची हौस आहे केली. सर्व बालमित्र आहेत त्यांची पण फुलं हौस झाली. बघा ना, कुठेतरी तुम्ही बोलले भावांचे वडील आहेत आणि कुठेतरी एक तुमचा पाठिंबा आहे आणि त्याचा जो तुम्ही सपोर्ट करता, आणि कुठेतरी एक तुमचा मुलगा पण नाव करता आणि तुमचा बैल पण नाव करतो. असं नाव काढलं ना आज आम्हाला एकदम आनंद. चला वरती ड्रायव्हर होता, तर ड्रायव्हर विषयी काय सांगाल तुम्ही? ड्रायव्हर मस्त होता. आपल्याच गावातला ड्रायव्हर आहे जितू ड्रायव्हर शिवकर म्हणून, तो पण ड्रायव्हर चांगला आहे. आपला मित्रच आपल्या बेड्यावर वगैरे असतो दिनेश ड्रायव्हर शिवकर. चालेल. अजून काय सांगाल दादा बैलाविषयी? काय बस.